जय श्रीराम, जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम। पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय, श्री रघुवीर समर्थ। करता एकची श्री रघुनंदन, करता एकची श्री रघुनंदन, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्र, तयाठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। सजयति सिंदूरवदनो देवो यत्माद पंकज स्मरणं, वासर्मणिरीवतं सारासी नाशयति विघ्नं, या कुंदेन्दु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या विनावरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृति वीरदेवे सदा वंदिता, समपातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहं, मुखं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं, यत कृपातमं वन्दे परमानंद माधवं। नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं, देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत। वसुदेव सुतं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। जानामि पृथ्वी समुद्रलिथे, ते नाम माझे वाचे असो, ज्या रूपी सागर प्रसवले, ते रूप माझे ध्यानी असो, ज्या पादे फणिकालिया स्पर्शिला, ते पाय माझे भाळी असो, ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला, ते हस्त माझे माते असो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा, मने प्राणत क्लेश नाशाय गोविंद तुझ शरणं। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं, वन्दे विष्णु भवभयहार सर्वलोकीकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ, चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्, एक एक अक्षरं पुंसां महापातक नाशनं, ध्यात्वा निलोत्पल श्यामं राम राजीव लोचनं,
जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः। श्रीराम राम रघुनंदन राम राम, श्रीराम राम भरताग्रज राम राम, श्रीराम राम रणकर्कश राम राम, श्रीराम राम शरणं भव राम राम। श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामि, श्रीरामचंद्र चरणो वत्सा गृह्णामि, श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि, श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये। माता रामो मत्पिता रामचंद्र, स्वामी रामो मत्सखा रामचंद्र, सर्वस्वं मे रामचंद्र दयालो, रणान्यं जाने नैव जाने न जाने। लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीव नेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। राम रामेति रामेति रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्, एक एक अक्षरं पुंसां महापातकनाशनम्। पांडुरंग हरी वासुदेव हरी, देवाजीच नाव घ्यावं पहाटेच्या प्रहरी, पहाटेच्या प्रहरी। पांडुरंग हरी वासुदेव हरी, देवाजीच नाव घ्यावं अष्टप्रहरी। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। गंगाधरा श्री गंगाधरा, हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। कैलास राना शिवचंद्र मौळी, फणींद्र माता मुकुटी झळाळी। कारुण्य सिंधू भव दुःख हारी, तुझवीन शंभो मज कोण तारी। नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला। श्याम सुंदर गोपाला, मान मोहन गोपाला, घन श्याम गोपाला, देवकी नंदन गोपाला। गोपाला गोपाला गोपाला, गोपाला गोपाला गोपाला, देवकी नंदन गोपाला। श्याम सुंदर गोपाला, मन मोहन गोपाला, गोपाला गोपाला गोपाला,
गोपाल गोपाल गोपाल। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। मारुतीला फुले वाहा, गणपतीला तुरे वाहा, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। मारुतीला फुले वाहा, गणपतीला तुरे वाहा, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी। राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी। राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम। हरि राम राम राम, प्रभु राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम। राजा राम राम राम, सीता राम राम राम। जय जय विठ्ठल रखुमाई, 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 जय जय विठ्ठल रखुमाई। ओम नमो नारायणा, लक्ष्मी नारायणा, सत्यनारायणा, वेद पारायणा। ओम नमो नारायणा, श्रीमद नारायणा, भगवत नारायणा। ओम नमो नारायणा, श्री विष्णु नारायणा, श्री राम नारायणा, श्री कृष्ण नारायणा, श्री विठ्ठल नारायणा, श्री पांडुरंग नारायणा, श्री हरि नारायणा। ओम नमो नारायणा, ओम नमो नारायणा। हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची। हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा। गण गण गणात बोते, गण गण गणात बोते,
गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोत, गण 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 गणात बोते, गण 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 गणात बोते, गण 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 गणात बोत, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ओम श्री हनुमते नमः. 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 मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. महायोग पीठे तठे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठनं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय 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 राम जय जय राम. रामाचा सेवक जय हनुमान. रामाचा सेवक जय हनुमान. रामाचा सेवक जय हनुमान. रामाचा सेवक जय हनुमान. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय 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 राम जय जय राम. जय जय राम. जय जय राम. जय जय राम. जय श्री राम. जय श्री राम.
जय श्रीराम, जय जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम। श्री तुकाराम महाराज गाता अभंग, अभंग क्रमांक 1429। लौकिका पुरती नव्हे माझी सेवा, लौकिका पुरती नव्हे माझी सेवा, अनन्य केशवा दास तुझा, अनन्य केशवा दास तुझा। मनवुनी करी पायासवे आळी, अनेक वेगळी नेने परी, मनवुनी करी पायासवे आळी, अनेक वेगळी नेने परी, लौकिका पुरती नवी माझी सेवा, अनन्य केशवा दास तुझा, लौकिका पुरती नवे माझी सेवा, अनन्य केशवा दास तुझा। एकविध आम्ही स्वामी सेवेसाठी, वरी तोची पोटी एक भाव, एकविध आम्ही स्वामी सेवेसाठी, वरी तोची पोटी एक भाव, लौकिका पुरती नवे माझी सेवा, अनन्य केशवा दास तुझा, लौकिका पुरती नवे माझी सेवा, अनन्य केशवा दास तुझा। तुका मनी करी सांगितले काम, तुम्हा धर्मा धर्मा ठावे देवा, तुका मने करी सांगितले काम, तुका मने करी सांगितले काम, तुम्हा धर्मा धर्म ठावे देवा, लौकिका पुरती नवे माझी सेवा, अनन्य केशवा दास तुझा, लौकिका पुरती नवे माझी सेवा, अनन्य केशवा दास तुझा। राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 11, विश्वरूप दर्शन योग, ओवी 330 ते 385। ओम नमोची आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय सो सवेद्या आत्मरूपा, देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु,
मने निवृत्ती दासू अवधारी जोजे. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री प्रभु रामचंद्राय नमः. श्री हनुमंताय नमः. ऐसे आमुचे सोडवणे तुझ वाचवणी की जेल कवने. तुझ शरण गा सर्व प्राणे म्हणत देवा. आणि मर्ष्यात वाशिद विद्याधर समूह विविध. हे बोलत तुझ स्वस्तिवाद करीती स्तवन. हे रुद्र आदित्यांचे मेळावे वसुहान साध्य आघवे. अश्विनी देव विश्वे देव विभवे. वायू ही हे जी. अवधारा पितर हन गंधर्व. पैल यक्ष रक्षगण सर्व. जी महेंद्र मुख्य देव का सिद्धाधिक. हे आघवेची आपुलाली आलोकी. स्वतकंठित अवलोकी. हे महामूर्ती दैविकी पाहत आहाती. मग पाहत पाहत प्रतिक्षणी विस्मित होवनी अंतकरणी. करीत निज मुकुटी ओवाळणी. प्रभुजी तुझ ते जय जय घोष कलरवे. स्वर्ग गाजिवताती आघवे. ठेवित ललाटावरी बरवे कर संपुट. ती विनेय द्रुमाची आरवी. सुरवाडली सात्विकांची माधवी. मनोनी कर संपुट पल्लवी तो होतासी फळ. जी लोचना भाग्य उदेले. मना सुखाचे सुयाने पाहिले. जे आघात तुझे देखिले विश्वरूप येही. हे लोकत्रय व्यापक रूपडे. पाहता देवाही वचक पडे. याचे सन्मुखपण जोडे भलतया कडूनी. ऐसे एकची परिविचित्रे आणि भयानके वक्त्रे. बहुलोचन हे सशस्त्रे अनंत भुजा. अनंत चारू बाहू चरण. बहुदूर आणि नाना वर्ण. कैसे प्रतिवदनी मातले पण आवेशाचे. हो का महाकल्पाची या अंती. तव कले नियमे जेवती तेवती. प्रलय अग्नीची उजिती अंबुखिली जैशी. नातरी संवार त्रिपुरारीची यंत्रे. की प्रलय भैरवाची क्षेत्रे. नाना युगांत शक्तीची पात्रे. भूतखिचा उडविली. तैसी जी येती एकडे तुझी वक्त्री. जी प्रचंडे न समाती दरी माझी शहाडे. तैसे दशन दिसती रागीट. जैसे काळ रात्रीचे नि अंधारे. उल्हासत निघती संवार खेचरे. तैसी आवदनी प्रलय रुदिरे. काटलिया दाढा. हे आसो काळे अवंतिले रण. का सर्व संवारे मातले मरण. तैसे अति भिंगुळवाने पण वदनी तुझी ये. हे बापुडी लोकसृष्टी. मोटकीयेची विपाइली दिटी. आणि दुःख कालिंदीची तटी. झाड होऊनी ठेली. तुझ महामृत्यूची या सागरी. आता हे त्रैलोक्य जीविताची तरी. शोक दुर्वात लहरी आंदोळत असे. येत कोपोनी जरी वैकुंठे. ऐसे हन मनी पेला उचटे. जे तुझ लोकांची काही वाटे. तू ध्यान सुख हे भोगी.
तरी जी लोकांचे किरसाधारण वाया आडसुतसे ओढण केवी सहसा मने प्राण माझेची कांपती ज्या मज संवार रुद्र वाशिपे ज्या मज भेने मृत्यू लपे तो मी आहाळ वहाळी कापे ऐशे तुवा केले परिनवल बापा हे महामारी या नाम विश्वरूप जरी हे भ्यासुरपणे हरी भयासी आणि ठेली महाकाळेसी हटे तटे तैसी किती एके मुखे रागिटे इही वाढो नियाधा कुठे आकाश केले गगनाचे निवाडपणे नाकळे त्रिभुवनीची आही वार्या नवीन टाळे ययाचे निवापा आगी जळे कैशी धडाडीत असे देवीची एका सारिके एक नोहे येत वर्णा वर्णाचा भेदू आहे हो का जे प्रळी सावा ओला हे वनी ययाचा जयाची अंगीची दीप्ती एवढी जे त्रैलोक्य की जे राखोडी जयाची अंगीची दीप्ती एवढी जे त्रैलोक्य की जे राखोंडी की तयाही तोंडे आणि तोंडी दात का दात दाडा कैसा वारया धनुर्वात चढला समुद्र की महापुरी पडिला विषाग्नी मारा प्रवर्तला वडवा नळाशी हळाहळ आगी पियाले नवल मरण मारा प्रवर्तले तैसे संवार ते जाया झाले वदन देखा परी कोणे माने विशाळ जैसे तुटिली अंतराळ आकाशाशी कवळ पडोनी ठेले नातरे काखे सुनी वसुंदरी जय हिरणाक्षरी गाला विवरी तै उघडले हाटकेश्वरी जेवी पाताळ कुहर तैसा वक्त्रांचा विकासून माझी जीवांचा गळाची आवेशू विश्वन पुरे मनो निघासून भरीची कोंडे आणि पाताळ व्याळाची फुतकारी गरळ ज्वाळा लागती अंबारी तैसी पसरली वदन दरी माझी हे जीवा काढुनी प्रळय विजूंची झुंबाडे जैसे पन्नाशिले गगनाचे हुडे तैसे आवाळू आंवरी आंकडे धगधगीत दाडांचे आणि ललाटपटाची खोळे कैसे भयाते भेडविताती डोळे हो का जे महामृत्यूचे उमाळे कडवसा राहिले ऐसे वावुनी भयाचे भोजन येत काय निपजवू पातोसी काज ते नेनो परिमज मरण भय आले देवा विश्वरूप पावयाची डोहाळे केले ती पावलो प्रतिफळे बाप देखिलासी आता डोळे निवावे तैसे निवाले आहो देहो पार्थिव कीर जाये ययाची काकोलती कवना आहे पर्याता चैतन्य माझे विपाये वांचे की न वांचे यरवी भयास्तव अंग कांपे नावे कागळे तरी मन तापे आत्मा बुद्धी वसिपे अभिमानू विसरी जे परी येतुली आही वेगळा
जो केवळ आनंदैक कळा तयांतरात्मयाही निश्चळा शियारी आली बाप साक्षात्काराचा वेधू कैसा देशधडी केला बोधू हा गुरु शिष्य संबंधू विपायनंदे देवा तुझ्या ये दर्शनी जे वैखल्य उपजिले आहे अंतकरणी ते सावरावया लागी गवासनी धैर्याची करी तसे तव माझे निनामे धैर्य हरपले की तयाही वरी विश्वरूप दर्शन झाले हे आसो परी मज भले आतुडविले उपदेशायाम जीव विसंभावयाची आचाडा सैंग धावा धावी करीत असे बापुडा परिस्वय ही कवने कणा न लवेत ऐसे विश्वरूपाची या महामारी जीवित्वा गेले आहे चराचरी जी न बोले तरी काय करी कैशेनी राहे पयाखंड डोळ्या पुढे फुटले जैसे महाभयाचे भांडे तैसी तुझी मुखे वितंडे पसरली देखे असू दात दाडांची दाटी न झाकवी मादोही होटी सैंग प्रळय शस्त्रांची या दाट कंठी लागली या जैशां जैसे तक्षका विष भरले हो काजे काळ रात्री भूत संचरले की अग्नियास्त्र परजिले वज्राग्नी जैसे तैशी तुझी वक्त्रे प्रचंडे वरी आवेश हा बाहेरी ओसंडे आले मरण रसाचे लोंडे अमावरी सोमवार समयीचा चंडा निळू आणि महाकल्पांत प्रळया नळू या दोही जय होय मैळू ते काय एक न जळे तैसी संवार के तुझी मुखे देखो निधीर का आमा पारुखे आता भूललो मी दिशान देखे अपन पेनीने मोटके विश्वरूप डोळा देखिले आणि सुखाचे आवर्षण पडिले आता जापानी जापानी आपुले अस्तव्यस्त हे ऐशे करशी मनोनी जरी जाणे तरी हे गोष्टी सांगावी कामी म्हणे आता एक वेळ वाचवी जी प्राणे या स्वरूप प्रळया पासोनी जरी तू गोसावी आमुचा अनंत तरी सुई उडन माझी या जीविता साठवी पसारा हा मागुता महामारीचा ऐके सकळ देवाची या परदेवते तू चैतन्य गा विश्व वसते हे विसरलासी हे उपरते संवारू आदरिले मनोनी वेगी प्रसन्न होई देवराया सहारी सहारी आपुली माया काडी माते महाभया पासोनिया मनोनी वेगी प्रसन्न होई देवराया संवारी संवारी आपुली माया काडी माते महाभया पासोनिया हा ठायवरी पुडत पुडती तू ते म्हणजे बहुआ का कुळती ऐसा मी विश्वमूर्ती भेड का जाहलो
हरी जय जय राम, हरी जय जय राम, हरी जय जय राम, राम कृष्ण हरी, हरी जय जय राम, हरी जय जय राम, हरी जय जय राम, राम कृष्ण हरी, हरी जय जय राम, हरी जय जय राम, हरी जय जय राम, राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी। श्री भावार्थ रामायण युद्धकांड अध्याय 8 भाग 2। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभो रामचंद्राय नमः, श्री हनुमंताय नमः। तिजा रावणाची ख्याती, श्वेतद्वीप गमनानुवृत्ती, सांगितली सर्व ही तुझ प्रती, यता निगुती लंकेशा। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथीचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुक, कायमा जीवानी मानेल संतासी, रंजवू चित्ताशी आपुलिया, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐसे देई प्रेम काही कळा। पांडुरंगा तुझी चरणीचे तुटतानु संधान, जाईल हा माझा प्राण तत्क्षणी, कळेल हे तैसे गाईन मी तुझा, जनासवे काज काय माझे, करीन मी स्तुती आपुले आवडी, जैसे वाटे गोडी माझ्या जीवा, देवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले, म्हणून उधारी जो जे आपुले आपण दैवा। ब्रह्मस्वरूप श्रोते हो, ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो। श्री भावार्थ रामायणातील युद्धकांडातील 8व्या अध्यायाच्या भाग 2 सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून, सरस्वती मातेला वंदन करून, प्रभो रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन, देव बाप्पा हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून, आमचे गुरुवर्य आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण सद्गुरु श्री सुधाकर अनंत बुवा इंगळे महाराज यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन, आईवडिलांच्या चरणाशी प्रणिपात करून कथेच्या परम सेवेला चिंतनाला सुरुवात करूया। भगवान परमात्मा, जगत जीवन, जनार्दन, जगाचा चालक मालक करता करविता, अवतारी पुरुष दशरथी राम, त्या रामाचा रामदूत म्हणून वाळीपुत्र अंगद, जो किष्किंधेचा युवराज आहे, तो राजा रावणाच्या दरबारामध्ये भगवंताच्या आज्ञेनं शिष्टाई करण्यासाठी जातो।
आणि शिष्टाई करत असताना राजा रावणाला आतापर्यंत राजा रावणानं पुरुषार्थ केलाय की त्याच्या पुरुषार्थाला गळती लागलेली आहे, त्याचा मोठेपणा झालाय का त्याचा अपमान झालेला आहे. नुसता अपमान म्हणता येणार नाही, महाघोर अपमान. जीवन नको वाटणं इथपर्यंत हाला अपेक्षा. आणि या सर्व गोष्टी पुन्हा उकरून किंवा आठवणीत घेऊन आठवून राजा रावणाला त्या गोष्टीची आठवण यावी म्हणून भर सभेमध्ये अंगद महाराज सांगतात. आतापर्यंत राजा रावणाला अंगद म्हणतात, 3 रावणाच्या गोष्टी तुला सांगितल्या, 3 रावणाच्या चित्रकथा तुला ऐकवल्या. त्याही कुठल्याही प्रकारची घाई गडबड न करता यथा निगुती अगदी सावकाश सांगितल्या. असं राजा रावणाला अंगद बोलतो. 4थ्या रावणाची स्थिती अतिशय अभिनव कीर्ती, ते मी सांगेन तुझ प्रती लंकापते अवधारी. ए राजा रावणा, ऐकतोयस ना? मग ऐक म्हणले लक्ष देऊन. आता 4थ्या रावणाची काही दुर्दशा झाली, काही फटफजिती झाली. त्याच्या जीवनामध्ये एक वेळ किती हलाखीची स्थिती निर्माण झाली, ते मी तुला सांगतोय. लक्ष देऊन लंकापते राजा रावणा, सावधानतेने ऐक बर का. अंगद महाराज जरी राजा रावणाला सांगत असले, भर सभेमध्ये सांगत असले, तरी लक्ष देऊन श्रोत्यांनी ऐकावं. हाच अट्टहास रामायणाचे कविकर्ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा आहे. 4था रावण आतुर बळी, ध्यानस्थ देखोनिया वाळी, त्यासी धरिता कपट मेळी, त्याने काके तळी दडपिला. बघ ऐक म्हणले राजा रावणा. अंगद सांगू लागले, अंगद बोलू लागले. 4थ्या रावणाची गोष्ट सांगतो म्हणले. ज्या रावणाच्या अंगामध्ये बळाचा एक दर्प होता, माझ्यासारखा ताकदवान, माझ्यासारखा बलवान, माझ्यासारखा सामर्थ्यशाली दुसरा कोणी नाही, मीच रावण आतुरबळी. अशी ज्याची स्वतःबद्दलची एक घमेंड अवस्था निर्माण झालेली होती, त्या राजा रावणानं काय केलं सांगू का तुला राजा रावणा? अंगद बोलू लागला. वाळी नावाचा वानर समुद्र तीरावर आंघोळीला आला होता आणि आंघोळीला आल्यानंतर स्नान, संध्या, तर्पण याच्यामध्ये तो ध्यानस्थ होता. आणि अचानक एक रावण आला जो आतुरबळी समजत होता स्वतःला. त्यानं कपट केलं आणि कपट करून वाळीवर स्वारी करण्याचा प्रयत्न केला.
पण त्या राजा रावणाला जो कपट करायला आतुरबळी असताना धजावला, त्याला त्या वाळीनं काय केलं माहितीये का राजा रावणा? ऐकतोय ना तू? तर आपल्या काखेमध्ये दाबला म्हणले, आपल्या काखेमध्ये दाबला, तसाच दडपला म्हणले. रावण घालोनी काके तळी, सगवेग उडोनी या वाळी, सप्त समुद्री करोनी आंघोळी, ध्यानानु मेळी बैसला. काहीतरी विघ्न आलंय. कोण आहे? राजा रावण आहे. हे वाळीनं पाहिलं नाही. आपल्या काखेमध्ये त्याला दाबलं आणि तसाच काखेमध्ये दडपला गेला. कसा दडपला गेला याचं चिंतन सांगताना योगियांची माऊली, योगियांचे राजे, महावैष्णव श्री ज्ञानोबाराया सांगतात, ना तरी काखे सुनी व सुंदरी, जै हिरण्याक्ष रिघाला विवरी. याप्रमाणे आपल्या काखेमध्ये हिरणाक्षानं ही पृथ्वी धरली आणि विवरामध्ये शिरला. त्याप्रमाणेच या वाळीनं काय केलं? राजा रावणा, त्या राजा रावणाला काखेमध्ये दाबला, दडपला आणि वाळीनं त्या समुद्राची आंघोळ करून तिथून उड्डाण केलं. परत दुसऱ्या समुद्राची आंघोळ, तिसऱ्या समुद्राची आंघोळ, चौथ्या समुद्राची आंघोळ, पाचव्या समुद्राची आंघोळ, सहाव्या समुद्राची आंघोळ, सप्त समुद्राची आंघोळी केली. आंघोळी करताना काकेत दाबून धरलेला रावण तसाच लटकत होता, तसाच दडपलेला होता. आणि 7 समुद्राची आंघोळी करून वाळी परत अनुष्ठानाला बसले, ध्यान करू लागले. रावणा दृढ लागली कळ, चरपडी परी न चले बळ, नाकी तोंडी भरले कक्षाजळ, झाला विकळ ते काळी. अहो, आता काकद दाबल्या बरोबर एखाद्या पैलवानानं डाव मारताना एखाद्या पैलवानाला जर काकेत दाबून धरलं तर थोड्या वेळासाठी किती कळ लागते, कसा जीव घुसमटून जातो, मरणासन्न यातना होतात. आता याची 10 तोंड, त्या 10 तोंडाला जर काकेत वालीनं दाबलं असेल आणि तसाच काकेत दाबून परत समुद्रामध्ये स्नान केलेले आहे, आंघोळ केलेली आहे, तेही एका समुद्रात नाही, 7 समुद्रात, आणि तेही काही जवळ जवळ नाही. कितीतरी हजारो किलोमीटर असे सगळे हे 7 समुद्राच्या मधला अंतर आहे. आणि एवढं उड्डाण करून त्या समुद्रावरती जायचं. तसाच काकेत राजा रावण दाबलेला, समुद्रात उडी घ्यायची, आंघोळ करायची, तिथून पुढच्या समुद्राला जायचं, पुन्हा तिथं पाण्यात उडी घ्यायची, तिथं आंघोळ करायची, आणि काकेत दाबलेला राजा रावण तसंच. मग राजा रावणाला कळा लागू लागल्या, चरपड होऊ लागली. पण राजा रावणाला वाळीच्या काकेतून काही सुटता येईना, आपली सुटका करून घेता येईना. आंघोळ केल्यानंतर परत उड्डाण करताना त्या काकेमध्ये जो घाम असतो तो घाम सुटू लागला आणि तो घाम राजा रावणाच्या नाका तोंडात जाऊ लागला.
त्यावेळेस राजा रावणाची फार विकळ अवस्था झाली. पण त्या राजा रावणाचं वाळीच्या काखेतून सुटण्यासाठी काहीही बळ चाललं नाही. स्वतःला जो आतुरबळे म्हणून घेत होता, समजत होता, त्याचं काही चाललं नाही. असं राजा रावणाच्या भरसभेमध्ये अंगद सांगत आहेत. निज भवनायता वाळी अंगद उचलिता सुख सम्मेणी, काकेचा रावण पडिला तळी वानरी सकळी देखिला. 7 समुद्राची आंघोळ करून ध्यान अनुष्ठान पूर्ण करून वाळी आपल्या घरी आला. पाळण्यामध्ये अंगद खेळत होता. म्हणजे जो आता अंगद राजा रावणाला ही शिष्टाईला गेल्यानंतर राजा रावणाला अक्कल यावी म्हणून त्याचा भूतकाळातील घटनाक्रम त्याला आठवण यावी म्हणून सांगतोय. त्याला काहीतरी आता तरी लाज शरम वाटावी, आता तरी त्याला चांगली बुद्धी सुचावी, हा यामागचा उद्देश आहे. आणि अंगद म्हणतो, ज्या वेळेस वाळी 7 समुद्राची आंघोळ अनुष्ठान उरकून आपल्या घरी आला त्यावेळेस त्याचा अंगद बाळ पाळण्यात खेळत होता. बाळाजवळ आला, बाळाकडे पाहिलं आणि अंगदाला उचलून घेताना काकेतला राजा रावण बदाक्षिरणा खाली पडला. खाली पडल्याबरोबर बाकीच्या सगळ्या वानर मंडळींनी राजा रावणाला त्यावेळी पाहिलं. 20 भुजा 10 शिर मुकुट कुंडले मनोहार, कंठी विविध विचित्र हार अति सुंदर अंग दीप्ती. 20 हात आहेत, 10 तोंड आहेत, 10 मस्तकावर मुकुट आहेत, कानामध्ये कुंडल आहेत, कंठामध्ये अनेक असणारे सोन्याचे हार घातलेले आहेत, ज्याला आपण चेन म्हणतो, साखळी म्हणतो, पदक म्हणतो. असे विविध हार राजा रावणानं अंगावर सोन्याचे परिधान केलेले आहेत. आणि त्यामुळं त्याची अंगती अति सुंदर दिसत आहे. 5 पदक हृदयावरी मुक्ता फळाच्या झालरी, कटीसूत्र कटीवरी झळकत हारी क्षुद्र घंटा. हृदयावर 9 रत्नापैकी एक रत्न 5 आहे. त्या 5चं पदक केलेलं आहे आणि ते छातीवर झळकत आहे. त्या असणाऱ्या पदकाला माणिक मोत्याच्या झालरी लावलेल्या आहेत. कमरेला असणारा करदोड आहे, त्या करदोड्याला असणारी लहान 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 घुंगर आहेत. आणि ती घुंगर एका रांगेने आहेत, झळकत आहेत. ऐसा देखता वानरी अंगदाच्या पाळण्यावरी, रावण बांधिला खेळण्यावारी हेम सूत्री शृंखला. अशा राजा रावणाला वानरांनी पाहिलं. आतापर्यंत त्याने असला प्राणी, असला आवेश असणारा कोणी पाहिलाच नव्हता. त्यामुळे त्या वानरांना नवल वाटलं. बघा म्हणली, याला 10 तोंड आहेत, 20 हात आहेत, 20 डोळे आहेत, 10 नाक आहेत, डोक्यावर सोन्याचे मुकुट आहेत, कानामध्ये कुंडल आहेत, कमरेला करदोड आहे, त्याची घुंगरं झळकत आहेत. आणि मग त्या वानरांनी काय केलं, बरं झालं म्हणले, अंगदाच्या पाळण्यावर आतापर्यंत खेळणाच बांधला नव्हता म्हणले. आणि म्हणून खेळण्यासारखं राजा रावणाला अंगदाच्या पाळण्यावर
खेळणा म्हणून बांधलं वानरांनी. आणि खेळणा म्हणून बांधलं, त्याला सोन्याच्या असणाऱ्या दोऱ्यानी, सोन्याच्या असणाऱ्या दाव्यानी, सोन्याच्या साखळीनं राजा रावणाला अंगदाच्या पाळण्यावर बांधलं, खेळणा म्हणून बांधलं. ऐकतोयस ना राजा रावणा? असं अंगदच राजा रावणाला सांगू लागला. बाळलीला पद संचारी लातहानी मुखावरी, अंगद मूत्राची धार थोरी, रिघे मुखांतरी रावणाच्या. खाली तोंड म्हणजे पालता असा अंगदाच्या पाळण्यावर राजा रावणाला बांधलेला, खेळणा म्हणून बांधलेला. आणि लहान मूल काय करतं पाळण्यामध्ये? त्या खेळण्याकडे बघून खेळतं, हसतं, हुराळतं, खिदळतं. म्हणजे त्याचा वेळ मजेमध्ये जातो, आनंदात जातो, सुखात जातो. आणि आईचे कष्टही त्याला खेळवायचे कमी लागतात, म्हणून तो खेळणा बांधलेला असतो. जसा चांदोबा असतो तसं खेळणा म्हणून या राजा रावणाला पालता बांधलेला आहे. आणि मग लहान मूल काय करतं पाळण्यात? दनादन दनादन मजेत आलं की लाथा हंत. तसं अंगद आता वानर आहे. आता वानराचा तडाखा तुम्हाला माहिती असेल, काही साधा सुद्धा नसतो. आणि मग अंगद लाता हाणू लागला, पाय हलवू लागला. आणि धडाधड धडाधड राजा रावणाच्या थोबाडीत अंगद लाता हाणू लागला. काही कळा राजा रावणाला येत असतील, त्याची तोच जाणे म्हणतात. आणि थोड्या वेळना बालकाला जशी शौच येते, लगवी लागते, तशा प्रकारे लहान मुलं कुणाचा न विचार करता चुळकरणं चुळकांडी सोडतात. आणि तशा प्रकारे अंगदाला लगवी लागली म्हणे. अंगद महाराज लगवी करायला लागले. आणि मग अंगदाला लागलेल्या लगवीनं सुरुवात झाल्यावर त्या लगवीची चिळकांडी राजा रावणाच्या थेट तोंडात. आणि मग राजा रावणाचं काय चाले ना, हात बांधलेले, पाय बांधलेले, अद्दांतरी चांदवा म्हणून खेळण्यासारखा राजा रावण बांधलेला. अंगद लगवी करायला लागला. लगवीची धार राजा रावणाच्या तोंडात जाऊ लागली, चुळकांडी लागली. आणि राजा रावणाला काही करता येईना अशी चित्रकथा राजा रावणाच्या जीवनातली अंगद महाराज राजा रावणाला सांगतात. चिमिटता वानर वानरी, दात विचकी नाना विकारी, टोले देता शिरावरी, डोळे त्यावरी मिचकावी. मग बाकीची वानर अंगदाला झोका द्यायला आल्यानंतर वानरी यायच्या अंगदाकड, वानर यायचे. मग रावणाला वर खेळणा म्हणून बांधलेले वानर रावणाला चिमटे घ्यायचे, वानरी चिमटे घ्यायच्या. मग राजा रावण दात इचकायचा, करायचा, म्हणजे बिन आबरू सारखा हसायचा, थोबाड काढायचा. असं अंगद राजा रावणाला सांगतो. आणि मग हसायला लागला राजा रावण की ती वानरन मारी काय कराय, वानरन वानर्या काय करायच्या, राजा रावणाच्या टकोऱ्यात झपाट द्यायच्या, टोल द्यायच्या.
आणि मग खेळणं कसं एखादं असतं की डोळं मिचकावतं. जत्रेतलं खेळणं बाहुली असते बघा, ते डोळं मिचकावे मिचकावे उघड झाप करत. तसं राजा रावण डोळं झाकायचा उघडायचा, डोळं मिचकावी मिचकावी करायचा. अशी अवस्था खेळणा म्हणून पाळण्यावर बांधलेल्या राजा रावणाची झाली होती एकेकाळी. अंगद महाराज राजा रावणाला सांगतात, लाता हानिता सम्मुखा क्षते पडली दाही मुका, अंगद पारखी निका तेने दशमुखा ओळखिले. अंगद कनाकन कनाकन अंगदल्या बळानं राजा रावणाच्या मुखावर लाथा हाणायचा. हो, राजा रावणाच्या 10 तोंडाला लाथा हाणून काय झालं असेल? भेगा पडल्या म्हणले, चिरा पडल्या. जसं थंडीनं तोंड उलतं ना म्हणले, तशी अवस्था राजा रावणाच्या 10 तोंडाची झाली. पण अंगद एवढा लहान असताना सुद्धा हुशार होता. जरी पाळण्यात असला तरी त्यानं 10 तोंडाच्या राजा रावणाला बरोबर ओळखलं होतं. अंगद म्हणे, त्यातील तू कोण हे पुसावे न लगे जाण, माझ्या लातांचे वन तुझे मुखे संपूर्ण दिसते. अंगद म्हणतो, राजा रावणा माझ्या पाळण्यावर खेळणा म्हणून बांधलेला तूच राजा रावण आहे का? हे तुला विचारायची आता गरज नाही म्हणले, कारण मी हाणलेल्या बालपणीच्या ज्या लाथा आहेत ना म्हणले तुझ्या थोबाडावर 10 तोंडावर, त्याचे काळे निळे वन अजून आहेत तुझ्या तोंडावर. बघ म्हणले निरकून, ते तुझ्या थोबाडावर दिसतात. त्यामुळे ए राजा रावणा, मला त्यावेळेचा माझ्या पाळण्यावर खेळणा म्हणून बांधलेला, माझी लघवी प्राशन केलेला, वानरांनी तुला चिमटे घेतलेला, तुला बदलून काढलेला, डोक्यात मारलेला राजा रावण तूच आहे का म्हणायची गरज नाही. तूच आहे, मला माहिती आहे, नक्की तूच आहे राजा रावणा. असं अंगद राजा रावणाला बोलतो. माझ्या मुताची बाळधार तुझे मुखी पडता निरंतर, तेही चिन्हे उभय आदर घासली घोर दिसतसे. अरे ज्या वेळेस माझ्या लघवीची चिडकांडी लागायची ती तुझ्या तोंडात शिरायची, आणि त्यावेळेस त्या लघवीचं एवढं असणार म्हणले प्रेशर होतं, धारधार होती. आणि बघ म्हणले तुझं तोंड सुद्धा चिरलंय ना म्हणले, तुझं तोंडावर माझ्या लघवीच्या धारेनं खुबी असणारी म्हणले ओठावर चीर पडलेली आहे, घासलेली कोर दिसते म्हणले. असा अंगद राजा रावणाला बोलू लागला. तो अतिशय हिनदिन भद्री बैसला शिरावन, तुझं काहीची अंगवन कराव यारण रामाशी. असा तू दळभद्र्या करंट्या बिनआबरूच्या नालायका. ए राजा रावणा, अरे तू किती हीनदीन आहे. सिंहासनावर बसला म्हणून काही तुला फार मोठं वाटायला लागलं काय? कसली तुझ्या आली अंगवन, कसली आले सामर्थ्य शक्ती, काय आले तुझं बळ? काही तुझ्याकडे ताकद नाही, काय बळ नाही, उगा पोशारकी मिरवू नको म्हणले. आणि तू काय माझ्या रामा बरोबर युद्ध करणार आहे? काय तुझी ताकद आहे? अजिबात तुझं काय माझ्या रामासमोर चालणार नाही बरं का राजा रावणा. असा अंगद राजा रावणाला, राजा रावणाच्या लंकेमध्ये, राजा रावणाच्या सभेमध्ये शिष्टाईला गेल्यानंतर दरडावतो. अंगदाचे वाघबाण हृदय खोंचले संपूर्ण, तिने तळमळी रावण वचने प्राण जाऊ पाहे. अंगदाच्या धमक्या, अंगदाचं दरडावणं, अंगदाचे शब्द राजा रावणाला फार जिवारी लागले.
राजा रावणाची होती नव्हती तेवढी सगळी आबरू अंगदानं चव्हाट्यावर मांडली, वेशीवर टांगली. त्यामुळं राजा रावणाच्या काळजामध्ये वार झाले अंगदाच्या शब्दाचे. तळमळायला लागला राजा रावण आणि अंगदाचे शब्द ऐकून आपला प्राण जातो की पहा काय अशी अवस्था राजा रावणाची झाली. अंगद वाक्य खडतर शतदा खोचले वार, तिने तळमळी दशशिर सर्वता वानर नाटोपे. आपल्याच लंकेत येऊन, आपल्या राज्यात येऊन, आपल्या दरबारात येऊन, आपल्या सिंहासनासमोर बसून आपल्यालाच अंग दरडावतोय, खडसावतोय, घाबरत नाही. काय वानर धट आहे आणि बोलतोय मोजकं मोजकं शेलकं बोलतोय, जोड्यान हाणतोय. आणि हे आपण ऐकावं हे आपल्याला सहन होत नाही गड्या. राजा रावण म्हणतो अहो एखाद्या शस्त्राचे आपल्या काळजामध्ये 100 वार केले तर एक वेळ ते सहन होतील. तलवारीने 100 घाव हाणले तरी एक वेळ सहन होतील. पण अंगदाच्या ह्या बोलण्याचे जे खोचक टोलेत, हे जे वाघबाण आहेत, हे राजा रावणाला सहन होईना झाले. तळपडायला लागला, तळमळायला लागला, कासावीस व्हायला लागला. बेजार झाला राजा रावण. 10 तोंडाचा राजा रावण 10 तोंडानं तळमळायला लागला. पण काय करायचं, वानर हे काय आपल्याला ऐकत नाही. याच्याजवळ आपला आगाऊपणा चालणार नाही. आणि जर आगाऊपणा करायला गेलो तर मग अजून फटफजिती झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचा विचार राजा रावण मनामध्ये करतो. अंगद नाटोपे वचनानुमेळी, अंगद नाटोपे करिता कळी, अंगद बैसला तुरबळी, रावण चळी कांपत. बोलायला सुद्धा रावण म्हणतो अंगद ऐकत नाही आपल्याला. याच्या बरोबर भांडण तंटा करावं म्हणलं तर मग तर काही खरंच नाही, मेलोच म्हणून समजा. आपल्यापेक्षा महान, आपल्यापेक्षा ज्येष्ठ, आपल्यापेक्षा श्रेष्ठ, आपल्यापेक्षा आतुरबळी असा अंगद आपल्या पुढ्यात बसलेला आहे. रावण घाबरून गेलेला आहे. थरथर थरथर रावण कापू लागलेला आहे. अंगदासी करावयारण सोये संशकित दशानन, कुमर कांपती प्रधान कंपायमान राक्षस. अहो एक वेळ रामाबरोबर युद्ध करायला राजा रावण घाबरत नाही, पण पुढे बसलेल्या अंगदाबरोबर युद्ध करायची हिम्मत राजा रावणाची संपून गेलेली आहे. ते धाडस मावळून गेलेले आहे. अंगामध्ये जी खुमखुमी असते लढण्याची, भांडण करण्याची, ती संपलेली आहे. कारण अंगदाचा यावा, अंगदाचं बोलणं, अंगदाचं धाडस, अंगदाचं दरडावणं हे सगळं राजा रावणानं पाहिलेलं आहे. आणि त्यामुळं राजा रावणाच्या मनामध्ये संशय निर्माण झालेला आहे. आपण जरी 10 तोंडाचे असलो, 20 हाताचे असलो तर अंगदापुढं आपलं काय चालणार नाही. त्यामुळं आपण गप गुमान राहिलेलं बरं. असाच विचार राजा रावण करतोय, मन संशयित झालेलं आहे. स्वतः राजा रावणच घाबरलेलं आहे. अंगदापुढं त्याचं बळ, शीळ, शौर्य, प्रताप सर्व काही मावळून गेलेलं आहे. एवढंच नाही तर राजा रावणाची मुलं, राजा रावणाची प्रधान थरथर कापू लागलेली आहेत, घाबरून गेलेली आहेत. एकूण लंकेतले सभेतले जेवढे राक्षस तिथं हजर आहेत, जेवढ्या राक्षसनी हजर आहेत, त्या सगळ्याच घाबरून गेलेले आहेत. घाबरगुंडी वळालेली आहे. आता काय होईल आपलं, कसं या वानराच्या तावडीतून सुटावं, कसा हा जाईल, काय करील, काय करणार नाही, आपल्या जीवनाचं काय होईल याचा धाक
या अंगदाच्या निधड्या आणि भक्ती भावपूर्ण प्रेमाच्या भूमिकेमुळं सर्वांना दुष्टांना समजून आलेलं आहे. अंगद कसा शूर आहे, कसा वीर आहे, कसा स्वामिकाजी सादर आहे, हे राजा रावणाच्या लक्षात आलेले आहे. हनुमंते लाविला धाक, त्याहुनी अंगद निशंक, तिने धाके एक एक सैन्य सेवक सेनानी. पूर्वी हनुमंत आला होता, त्यानं पराक्रम केला होता, त्याची भीती अजून मनातून गेली नाही. तोवर हे अंगद नावाचं दुसरं वानर आलेलं आहे. हनुमंतापेक्षा अंगद निशंक आहे म्हणतात, आणि त्याची भीती सगळ्यांनी घेतली, प्रत्येक सैनिकांनी घेतली, प्रत्येक सेनापतींनी प्रधानांनी घेतली. राजा रावणाच्या मुला बाळांनी, बायका पोरांनी, लेकरा बाळांनी, सेवकांनी, दुष्ट राक्षस मंडळींनी सगळ्यांनी अंगदाची भीती घेतली. सगळे घाबरून गेले. सगळ्याचं तत्त पप्प व्हायला लागलं. सगळ्याच्या अंगाला दरदरून घाम सुटला, घामाचे लोंढे वाहू लागले. सगळ्यांची हाय हाय अशी दुर्दशा अवस्था निर्माण झाली. सगळे चळचळ चळचळ कापू लागले, कारण राजा रावणाच्या सिंहासनाच्या समोर बैठक करून अंगद महाराज बसलेले आहेत. आणि या अंगदाच्या आवेशाकडे पाहून, बोलण्याकडे पाहून, त्याच्या ठाम भूमिकेकडे पाहून सगळे डळमळीत झालेले आहेत. म्हणून निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नको. आपला निर्धार पक्का पाहिजे, भगवंतावर निष्ठावंत भाव पाहिजे, आणि भगवंताचं सांगितलेलं काम करण्यासाठी आपण तयार असलं पाहिजे. देह जावो आत्मा राहो, पांडुरंगी दृढ भावो, आन तुझी पंढरी नाता, चरण न सोडी सर्वता. जसं नामदेव राया म्हणतात, भगवंता तुझी शपथ खाऊन सांगतो, माझा प्राण जाऊ दे नाही तर राहू दे, पण तुझं कार्य, तुझी सेवा करण्यापासून मी अजिबात तसुभर सुद्धा मागे हटणार नाही, ढळणार नाही. हीच अवस्था, हीच वृत्ती अंगद महाराजांची आहे. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी कैशी निवृत्तीशी आले. आणि अशा अंगदाला पाहून राजा रावणाच्या सभेतले सर्व जण राजा रावणा सहित घाबरलेले आहेत. असं चिंतन आज आपण या सेवा भागामध्ये ऐकलेलं आहे. अजून अंगद शिष्टाई सुरू होणार आहे. त्याचं ही गोड चिंतन आहे, ते आपल्या चिंतन भागानुसार, सेवेनुसार यथानुभूती भगवंताच्या कृपेने आपण चिंतना करता घेऊया. जय श्रीराम, जय जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम. जय श्रीराम, जय जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी, जय जय श्री रघुवीर समर्थ.
करता एकची श्री रघुनंदन। जय श्रीराम जय जय श्रीराम, श्रीराम जय राम जय जय राम। जय श्रीराम जय जय श्रीराम, श्रीराम जय राम जय जय राम। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका। एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावे। हरी रेव जगत जगदेव हरी, हरी तो जगतो नाही भिन्न वपो। यति यशमती परमार्थ गती सनरो भव सागर मुदरती। प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक, व्यासांबरीश शुक शौनक भीष्मदाल भ्यान रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन। पुण्यानी मा परम भागवतान स्मरामि। श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा। जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा। सुकुळ देवादि देवा कृपाळुवाजी केशवा। महानंदा महानुभवा सदा शिवा सहज रूपा। चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा। शस्त्रपादा शस्त्रकरा क्षीरसागरा शेषशयना। कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती। भवतारकाधर त्याक्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा। अगाये सगुणा निर्गुणा जगजनित्या जगजीवना। वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्णा। तुकाला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी। हेच करीत विनवणी भवबंधनी सोडवावे। हेच करीत विनवणी भवबंधनी सोडवावे। हेच करीत विनवणी भवबंधनी सोडवावे। केशवा नारायणा माधवा गोविंदा। विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना। श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा। संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा। पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहा अच्युता। जनार्दना उपेंद्रा हरिहरा। श्रीकृष्णा श्रीविठ्ठला पांडुरंगा भगवंता। केशवा नारायणा माधवा गोविंदा। विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना। श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा। संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा। पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहा अच्युता। जनार्दना उपेंद्रा हरिहरा। श्रीकृष्णा श्रीविठ्ठला पांडुरंगा भगवंता। जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ। जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ। भानुदास एकनाथ जनार्दन एकनाथ। जनार्दन एकनाथ भानुदास एकनाथ। भानुदास एकनाथ जनार्दन एकनाथ। जनार्दन एकनाथ। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम। माऊली 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 आमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली। माऊली 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 आमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम।
तुकाराम 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल